याला मारचे गोल राऊंड आपल्याला भरती आलेली आहे समुद्राला. वा 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 पाणी त्यामुळे हे लाल जाम आहेत का त्यांना घेऊ आपण हां त्यांच्याकडे का इथे पण खाऊचे स्टॉल आहेत. शाहू कुठे माझी सुंदर असं व्ह्यू फॅमिली घेऊन आपण आलो हरिहरेश्वरला आणि ट्रॅव्हलिंग करून डायरेक्ट प्रवास करून गाडी लावली रूमजवळ. डायरेक्ट गाडीतनं उतरून डायरेक्ट आपण बीचवर आलो कारण आपण लेट झालो काळोख आला बीचचा व्ह्यू फ्रेश पण झालो नाही. डायरेक्ट बीचची मजा घेऊ आजचा दिवस वाया जाईल. उद्या मंदिराचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आज बीचचा दाखवतो. बघू शकता मस्तपैकी सूर्यास्ताचा व्ह्यू जबरदस्त लाल आकाश आणि सुंदर असा समुद्रकिनारा. खरोखर हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा म्हणजे एक नंबर आणि समुद्राचा आवाज एकदम मनाला शांती होते. एवढे ट्रॅव्हलिंग केले 6-7 तास आणि डोंगराच्या कुशीत आहे मित्रांनो. मंदिर पण बघू शकता तुम्हाला उद्या मंदिर दाखवतो पूर्ण मंदिर आणि मंदिराबद्दल माहिती आणि प्रदक्षिणा सर्व काही दाखवतो तुम्हाला मी. जबरदस्त. सो आपण जाऊया आता किनाऱ्यात. टांग्याची राईड घेऊ आपण. मम्मीला बसायला टांग्यात टांग्यात आणि मी बसलो टांग्यात आणि बस आपल्याच्या किनाऱ्यावर आपण राईड घेऊया. आईला बसायचे टांगा राईड. दादा आपल्या किनाऱ्यावर घ्या जरा. मम्मीला जरा किनाऱ्याचं पाणी बिनी बघू दे आमच्या आईला. मम्मी इकडं बघ. या मागं माझ्या पिल्लं शाहू काढून झालाय. सो ट्रॅव्हलिंग करून आल्या बरे आपण बीचवर आलोय. नाही तर मग काळोख झाला असता आणि आपला दिवस वाया गेला असता. 7 तास प्रवास केला आपण कुपवाडवरून हरिहरेश्वर. रूममध्ये सामान ठेवलं आहे आणि डायरेक्ट बीचवर आलो. गाडीतच अर्धा सामान आहे. फुल धिंगाणा फुल एन्जॉय. पोटात काय नाही तरी पण समुद्राचा आवाज ऐकून मस्तपैकी वातावरण मन एकदम फ्रेश झालेलं आहे. जबरदस्त असा हरिहरेश्वरचा स्पॉट. उद्या सगळं तुम्हाला दाखवतो. मंदिर प्रदक्षिणा कशी मारायची ते आणि सगळी माहिती दाखवतो आणि इथे फिशिंग पण आपण करणार आहेत. हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचा संध्याकाळचा फोटो. अजून 7:20 झालेली आहेत आणि सूर्य गेलाय मावळतीला. हॅलो मित्रांनो, मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत आहात धीरज फिशिंग ॲडव्हेंचर. पण आजचा व्हिडिओ फिशिंग ॲडव्हेंचर तर नाही आहे. तर आज आपण हरिहरेश्वर देवळाजवळ आलो. एक ऐतिहासिक ठिकाण देऊळ आहे. पेशव्यांचे कुलदैवत येते आणि सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी आहे. आणि ही आपण हरिहरेश्वरमध्ये घेतलेली रूम. आपण लेट आलो त्यामुळे काय रात्री दाखवता आलं नाही. भरपूर ऊन आहे आणि भरपूर गरम होते म्हणून AC रूम घेतली आपण. आणि इथे बघू शकता तुम्ही वातावरण पण जबरदस्त आहे. अशा ठिकाणी रूम घेतले. यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी. आणि बघू शकता पार्किंगची पण सोय इथं. आणि इथं समोरच रूमच्या समोरच एकदम फ्रंटलाच समुद्र आहे. म्हणजे हरिहरेश्वरचा बीच आहे आणि इथून जवळच दाखवू शकतो तुम्हाला. इथे पण एक रूम आहे बघू शकता. जबरदस्त अशा ठिकाणी रूम भेटले आपल्याला. म्हणजे आपल्या ओळखीचे आहेत ते. आपण घेतले रूम त्यांच्याकडनं.
रिजनेबल असा त्यांचा रेंट आहे आणि निसर्गाच्या कुशीत बघू शकता एकदम जबरदस्त असा डोंगराच्या कडेलाच चारी बाजूनी डोंगर, निसर्गाच्या कुशीत हिरव्या झाडांनी नटलेला डोंगराचा नजारा आणि समोरच समुद्र किनारा. आणि इथे जवळच बघू शकता तुम्ही हे देऊळ आहे, हे बघा जवळच देऊळ आहे ते हरिहरेश्वराचे, काळभैरवाचे देऊळ आहे आणि मारुतीचे पण मंदिर. ते आप तुम्हाला तिथे जाऊन दाखवणार आहे मी, तो व्हिडिओ एंड परत बघा. सुट्टी असल्यामुळे गर्दी खूप आहे. आज सोमवार आहे, आपण शनिवारी आलो आहे. 2 दिवस इथंच होतो. मस्त बीचवर खूप आनंद घेतला निसर्गाचा. मासे पण पकडले आपण, फिशिंग पण केले, तो पण व्हिडिओ टाकणार आहे मी. बघू शकता गर्दी. लक्ष्मी इकडं बघ. आता आम्ही सगळे चाललो आहे देवळात. ही माझी मम्मी, शाहू, परी कुठे, आणि ते माकडे पण खूप आहेत त्याचे खाऊ बी पळवतात हातात ना. त्या शाहूच्या हातात ना, परीच्या हातात ना खाऊ पळवला आहे माकडांनी. सकाळी खूप माकडे येतात. माकडांचा तुम्हाला व्हिडिओ काढता आला नाही आपल्याला, झोपलो होतो आपण तेव्हा. भेटू आता देवळात. तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो खाऊची ठिकाणं, दुकानं आणि देऊळ. आणि देवळाला कशी प्रदक्षिणा मारायची डोंगराच्या आतून मागून, ती पण तुम्हाला दाखवतो. प्रदक्षिणा मारल्यावरतीच पूर्णपणे दर्शन होते. म्हणजे आता वयस्कर लोकांनी, म्हणजे माझ्या मम्मीला नाही नेता येणार, सो मी आणि माझी मुलगी तुम्हाला प्रदक्षिणा मारून दाखवतो. कारण खडक हिरवळ आलेली आहे, शेवळ आलेली आहे, त्यामुळे चिकट झालं आहे. आणि नशीब चांगले असतील तर डॉल्फिन पण दिसतात. आपल्याला परवा डॉल्फिन दिसलेला इथं सकाळी. सो तो पण तुम्हाला. चला तर मग आता निघूया दर्शनाला. इकडून स्टार्टिंगपासून देवळाच्या एंट्री गेटपासून फिरून जाऊया. अशा प्रकारे रूम येते, कॉटेज, आणि समोरच समुद्र बीच. इथे पार्किंगला पण जागा आहे, इकडे पण पार्किंगला जागा आहे. हा मेन एंट्री गेट, इथे पार्किंग बघू शकता. आणि इथून आपण करूया आता एंट्री. इथे मस्त स्नॅक्सचे सेंटर, वडापाव सेंटर, नाश्त्याचे भरपूर ठिकाणी खाऊते बघू शकता. स्टॉल आहेत भरपूर, पॉपकॉर्न, पावची दुकानं, कोकम बिकम, सरबत तुम्हाला सगळं भेटेल इथे. वडापाव, गाडी आणते का, सरबत एंट्रीला. आणि ही आपण घेतलेली रूम इथे वरच समोर, हे बॅक साईड आहे तिचा. हे छोटे आवळे कसे आहेत, किरमिरे आवळे 20 रुपये पिशवी. आणि हे मोठे, हे काय, जाम बघू शकता. आणि काजू पण आहेत तुम्हाला इथे. उन्हाळा आहे ते उन्हाळ्यात ते फळं सगळी भेटतात. आणि बापरे, करवंदाची साईज बघू शकता, जबरदस्त. आंबे कसे आहेत आंबे. आणि हा एंट्रीला स्टॉल आहे. आणि यांच्याकडेच जबरदस्त असते. तुम्हाला बीचच्या समोरचे रूम तुम्हाला दाखवले, ते रूम यांच्याकडेच आहेत. यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी. आणि उत्तम अशी सोय आहे. त्यांचं हॉटेल पण येतं. हॉटेल आज उद्यापासून चालू होईल ना. हां, खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय. बीचच्या समोरच आहे. AC नॉन AC सगळे रूम भेटेल तुम्हाला. एंट्री गेटपासून बघितला ना, आतमध्येच अगस्ती भूमी. चला जाऊया आपण पुढे आता मंदिरात जाऊया. बघू शकता काऊचे स्टॉल, सरबत, लिंबू सरबत सगळं भेटते ते. उत्तम अशी इथं सगळीकडे नाश्त्याची सोय, हॉटेल आहेत छोटे मोठे. खेळण्याची दुकानं, वॉगल टोप्या. आपण मे महिन्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो. ज्वेलरी पण आहे तिथं. आणि इथं एक किराणा दुकान पण आहे. तुम्हाला काय लागेल तर, जे इथं राहून घरी जेवण बनवू रूममध्ये जेवण बनवायचं असेल तर, तेल, मीठ, मसाला सगळ्या गोष्टी भेटतात तिथे. आणि बघू शकता रानटी फळे.
इथून पण एक बीचवर जायला रस्ता आहे. सो बघू शकता मागे डोंगर आणि अवतीभोवती सगळे स्टॉल. मेन एंट्री घामाघूम झालेलो आपण. भरपूर उष्णता आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला AC रूम घ्यावी लागली. पहिले आपण साधीच घेतली होती. आणि हा बीचचा रस्ता. ही आलेली माझी मिसेस आणि मुलगी, यांना पण शॉपिंग करायचे. ते थोडी दाखवतो तुम्हाला काय घ्यायचं ते. हे लाल जाम आहेत का? हे कसे आहेत? 20 रुपये काय पिशवी? अच्छा, येताना घेऊ आपण. हां ठीक आहे, चला. आणि प्रसाद पण इथं मागाचे पेढे बघू शकता. कंदी पेढे कसे आहेत ते? नाही टेस्ट नको. कसे आहेत? माव्याचे आहेत. 120 रुपये डब्बा आहे. पावशेर आहे? किती आहे? पावशेर. सो येताना बघू आपण. सुंदर असे टेस्टी पेढे आहेत तिथे आणि पापडीपड पण भेटतात तिथं. ज्वेलरीची आणि खेळण्यांची दुकानं बघू शकता. लाकडी खेळणी तिथे, सांस्कृतिक खेळणी हाताने बनवलेली. कार बघू शकता. लाकडाची खेळणी येतात मित्रांनो. वा जबरदस्त. मगरमच्छ. शाहू काय पाहिजे तुला यातला? हां काय पाहिजे तुला? ही छोटी मगरमच्छ कशी? 200 रुपये. कमी लावा ना जरा. हां कमी करा ना. खूप स्टॉल आहेत देवळात जाईपर्यंत. बघू शकता तुम्ही. शॉपिंग पण करू शकता तुम्ही. आणि बघू शकता कोकम सरबत, मँगो ज्यूस, कैरी पन्नी, लोणचे, सर्व पदार्थ खाणे तुम्हाला इथे भेटतील. आणि आता जवळजवळ आपण आलो देवळाजवळ. एक 200 फुटाचा रस्ता आहे एंट्री गेटेपासून. 200 ते 300 फूट. खूप सारी मिठाई, प्रसादाची दुकान. इथे पण स्टॉल आहेत. नाश्ता भेटू शकतो इथं. हो कसं आहेस? त्यांच्याकडे का? इथे पण खाऊचे स्टॉल आहेत. बघू शकता. सर्व प्रकारचे ज्यूस भेटतील तुम्हाला. खेळण्यांची दुकानं. इथे आले का तुम्हाला काय ना काय घेणारच तुम्ही. खूप छान छान वस्तू तिथे. पण बघू शकता तुम्ही गर्दी. आज सोमवार आहे ना. सो आपण एंट्री देवळात मारायच्या आधी जरा तुम्हाला एक महत्त्वाची एक माहिती देतो. इथे पण एक देवळाजवळच मित्रांनो, देवळाजवळच एक भक्तिनिवास बघू शकता तुम्ही. इथे आपण लॉकडाऊनच्या आधी आलतो. इथे राहिलो आहे आपण. तुम्हाला दाखवतो मी. भक्तिनिवास बघू शकता तुम्ही. भक्तिनिवास म्हणून इथं संस्थेचे रूम आहेत आणि स्वस्त आणि खूप सुंदर असे रूम आहेत. डोंगराच्या कुशीत बघू शकता तुम्ही. पण इथं एक विशेष असं आहे की इथे तुम्ही नॉनव्हेज बनवू शकत नाही. म्हणजे तुम्ही चूल जर आणली असेल, स्वतःचं गॅस आणला असेल तर इथं नॉनव्हेज बनवता येत नाही. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जो एंट्री गेट दाखवला, जो कमानी आहे पुढची, इथली नाही पुढची कमानी एंट्री गेट, त्याच्या बाहेरच रूम घ्यायला लागतील. आणि जर व्हेज तुम्ही खात असाल तर इथं रूम घेऊ शकता. स्वस्त आहेत, मस्त रूम आहे तिथं. आणि खूप वातावरण पण सुंदर आहे, हवामान सुंदर आहे. इथे राहिलो आहे आम्ही. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दाखवतो यांचे नंबर. सो बघू शकता ही एंट्री आहे. इथून वरती तुम्हाला दाखवतो मी. मुली पण आल्या जुळल्या माझ्या, बारीक बारीक पिटुकल्या. हां आणि एक जबरदस्त असा थंडावा इथं. त्या बाई इथं एंट्री मारू शकता तुम्ही आणि यांच्याकडं बुकिंग करू शकता तुम्ही रूम. ते पॅम्पलेट बोर्ड कुठे इथला शकता. सुंदर असे रूम आहेत हे रूम. आणि आता 700 रुपये इथं भाडा झालं. मी लॉकडाऊनच्या आधी आलो तेव्हा 500 होता. आणि जबरदस्त अशी सोय आहे मित्रांनो. बघू शकता फॅन आहे, 3 फॅन आहे तिथे. रूम तर आवडवे. पंखा 2 पंखे आहेत. आणि बघू शकता इंग्लिश टॉयलेट, म्हणजे मस्त अशा स्पेस बाथरूम पण आहेत. आणि जवळच तर
डोंगराच्या साईडलाच रूम आहे. ती जाळी लावली याच्यासाठी की इथून माकडे येतात आणि सेफ्टी फुल येतं. बघू शकता. मला नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, बघू शकता. आणि इथून पण मित्रांनो बीच दिसतो सगळा. आणि तो अगस्ती मुनींचा डोंगर आहे, तिथे गुहा आहे अगस्ती मुनींची. म्हणजे देवळाला लागूनच रूम आहे, त्यामुळे इथं नॉनव्हेज आपण बनवू शकत नाही. व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप छान रूम आहे, किंवा इथं राहून तुम्ही बाहेर जाऊन नॉनव्हेज खाऊ शकता काय पाहिजे ते. सो एक मस्त सुंदर असा बजेट रूम आहे. ते संस्थेचा रूम भक्ती निवास. हे नंबर आहेत तिथे राहणाऱ्या, म्हणजे इथल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त सगळ्यांचे नंबर यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. मंदिराच्या बाजूला पण मस्तपैकी स्टॉल आहेत खेळण्यांची, प्रसादाची. आणि ते तेजस सेटेचं दुकान, त्याच्याकडनं घेतलं आपण पूजेचा ताट. तिथून जाऊया आपण दर्शनासाठी देवळात. कुठून मारले देवळात एंट्री. जवळच हे कुठले फळ आहेत, सुंदरसा पिंपळा झाड. मम्मी कुठे आहे? भरपूर ऊन, आपण उन्हात तानाची निघालोय. 12 वाजल्यात. ऊन यांना खूप आवडतं. सिद्धिविनायक मंदिर, इथे 3 मंदिर आहेत मित्रांनो. एक गणपतीचं मंदिर, त्याच्या मागे मारुतीचं मंदिर, आणि इथे मेन पाय धुवून निघायचं आहे. आम्ही घरचंच आंघोळ बिंघोळ करून आलेलो आहे. बघू शकता आपण आलो आहे मंदिरात. पाय बी धुवून स्वच्छ, चपला बाहेर काढल्यात. आणि आज सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. एक सेकंड. आणि भली मोठी रांग आहे आज. तर मित्रांनो, श्री हरिहरेश्वर हे क्षेत्र भारतातील अग्रगण्य क्षेत्र आहे. श्री हरिहरेश्वर हे क्षेत्र याला देवभूमीसुद्धा बोलतात. याला कारण असे, याच्या दोन्ही बाजूला अथांग समुद्र असून हे मंदिर निसर्गाच्या आपत्तीपासून वाचत आलेले आहे, म्हणून याला देवभूमीसुद्धा म्हणतात. या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे मुख्य मंदिर श्री हरिहरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व आदी माया पार्वती हे लिंगरूपाने आहेत. श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्याने श्री हरिहरेश्वर येथे लिंगरूपाने प्रगट झाले. दुसरे मंदिर श्री कालभैरवाचे आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. याच देवाच्या कृपेने पिशाच्य बाधासुद्धा दूर होते. याच देवाच्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे. येथील दर्शनाची पद्धत उत्तर काशीप्रमाणेच आहे. येथे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करावे, नंतर श्री हरिहरेश्वराच्या मंदिरातील गणपती, गरुड, नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वराचे दर्शन करावे. नंतर श्री हरिहरेश्वराची प्रदक्षिणा करताना श्री कालभैरवाच्या मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्यांचा उपयोग करून गेल्यानंतर इतर तीर्थस्थानाचे दर्शन करता येते. याचवेळी श्री विष्णुपद, शुक्लतीर्थ, चक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, नागतीर्थ, गौरीतीर्थ, पांडवतीर्थ व इतर तीर्थांचे दर्शन होते. हे दर्शन घेतानाच आपल्याला ब्रह्मदेवांचे प्रदक्षिणाचा लाभ मिळतो. गाभाऱ्यातील स्थानाप्रमाणे श्री हरिहरेश्वर डोंगरूपाने वसले आहेत. त्यातील ब्रह्मदेवांचे डोंगराला प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणावेळी भरती ओटी पाहूनच जावे. शक्यतो ओटी असल्यास, जेव्हा ओटी असते जावे, कारण लाटांचा धोका कमी असतो. भरतीच्या टायमाला लाटा भरपूर उसळतात मित्रांनो, त्यामुळे जरा धोका असतो. श्री हरिहरेश्वर आणि कालभैरव हे अनेकांचे कुलदैवत असून श्रीमंत पेशवे भट यांचे कुलदैवत आहेत. तर मित्रांनो, मला जेवढी होता येईल तेवढी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आम्ही आता परत रांगेत उभे राहिलो आहेत. मम्मीला साईडला बसवलेली आहे.
बघू शकता तुम्ही भरपूर रांग आहे आज सोमवार असल्यामुळे. सुंदर असे आपले दर्शन झालेले आहे. आता हरिहरेश्वरचे आपण दर्शन करूया आणि पुढे जाऊया. बोर्डावर पण भरपूर प्रकारच्या माहिती लिहिलेल्या आहेत मित्रांनो. शक्यतो बोर्ड वाचा. खूप आपल्याला उत्तम प्रकारच्या इतिहासातील माहिती आपल्याला मिळेल. ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. पुढे वा चला पुढे सरकारच्या मागे पुढे गेले मागे गेला पाय पड पाय डोका टेक ना. पुढे लागले पुढे वा हरिहरेश्वराच्या देवळातून निघताच आपण आलो आहे गणपतीच्या दर्शनाला. बघू शकता इथे लॉक आहे, त्यामुळे बाहेरून दर्शन घ्यावे लागेल. आणि त्याच बाजूला आपलं मारुतीचं मंदिरसुद्धा आहे, त्याचे पण दर्शन आपण घेऊया. बघू शकता बोर्ड लावलं आहे माहिती दिली तेव्हा. इथे आलो आपण आता हनुमानाच्या दर्शनाला. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर इथे हा नंदी बाहेर का हा इतिहास आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. पण इथे बघू शकता नंदीची मूर्ती आहे बाहेर हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर. आणि दार बंद आहे वाटते, उघडूया आपण. हो उघडू शकतो. आणि भव्य असे आपले हनुमंतरायाचे मंदिर, मारुतीचे मंदिर. जय बजरंगबली, महावीर विक्रम बजरंगबली. बघू शकता खूप उत्तम प्रकारे आपले दर्शन झाले आहेत सर्व देवी देवतांचे. आणि खूप ऊन झालेलं आहे. आणि बघू शकता 12 वाजून गेल्यात. आणि आपल्याला देवळाला पण प्रदक्षिणा मारायची आहे, त्याशिवाय आपले दर्शन पूर्ण होणार नाही. दरीतनं गोल प्रदक्षिणा मारायची आहे हरिहरेश्वराला. आणि सगळेच जाता येणार नाही, आईचे पाय दुखतात, त्यामुळे आपण मी आणि मुलगी जाणार आहे. तुम्हाला प्रदक्षिणा मारताना माहिती दाखवतो आणि निसर्गरम्य वातावरणसुद्धा तुम्हाला दाखवतो. तिथलं गार पाण्याच्या बाटल्या घेतल्यात, पक्की तहान लागली. दर्शनात आपला अर्धा पाऊण तास झाला. आणि तो दुर्बीन घेऊ. ठीक आहे, तुझ्याकडे एक बॉटल शाव. तिला ही पाहिजे रेड कलर. बरं दोघींना दुर्बीन घे आणि यांना गळ्यातले पण घे, पॅन्डल काहीतरी गोड. तुला पण का जयपुरी 100ला एवढी. हे हरिहरेश्वरचे मंदिर. आणि इथून आपल्याला बघू शकता प्रदक्षिणा मार्ग आहे. सर्व दर्शन झाल्यानंतर मित्रांनो गणपतीचे, मारुतीचे, हरिहरेश्वराचे, काळभैरवाचे संपूर्ण दर्शन आपण सुखरूप घेतले आणि सुंदर प्रकारे दर्शन झालेत. आणि आता आपण निघूया प्रदक्षिणा मारता. ही प्रदक्षिणा मारल्याशिवाय हा दर्शन पूर्ण होत नाही. वयस्कर माणसं असेल तर माझ्या आईचे पाय दुखत होते म्हणून तिला आपण पुढं बसवलेले आहे बीचजवळ. त्यांना आपण प्रदक्षिणा मारून आल्यावर भेटू. ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतरच हा पूर्ण दर्शन होतो. पण जे फिट असतील, चालू शकतात पायऱ्या, कारण की अडचणीचा रस्ता आहे, त्यांनीच हा प्रदक्षिणा मारावी. नाही तर गोल प्रदक्षिणा मारली तरी होते. पण इथं म्हणतात असं आहे डोंगराला पूर्ण प्रदक्षिणा मारल्यानंतर हे दर्शन होते. सो आपण मारूया प्रदक्षिणा आणि तुम्हाला इथलं निसर्गरम्य वातावरणसुद्धा दाखवूया. बघू शकता तुम्ही. फक्त पायऱ्या आपण थोड्याशा चढल्या, पण उन्हामुळे खूप त्रास होते, त्यामुळे आईला आपण खाली ठेवले. आईला, लहान मुलीला आणि मिसेसला. बायकोला याच्यासाठी ठेवले का तिला जरा त्यांची काळजी घेण्यासाठी. लहान मुलगी माझी खूप मस्तीखोर आहे आणि आईची पण काळजी घेण्यासाठी तिला ठेवली. आपण राऊंड मारून अर्ध्या रस्त्यात त्यांना भेटूया. ते त्या साईडने येत आहेत समुद्राच्या.
परी माझी फटाफट पुढे चालले बाबा. इथे स्टॉल आहेत पाण्या पिण्याचे, बघू शकता लिंबू सरबत. आणि बघा मंदिरापासून आपण वर चढलो आहे. सुंदरसा यो पडलो असतो वातावरण, चारी बाजूला जंगल. सरबतचा स्टॉल आहे इथे. दर्शन कम की और शांति ज़्यादा की. बघू शकता जबरदस्त असं व्ह्यू. हो अर्ध्या रस्त्यात आलो आपण. समुद्राला मला वाटते भरती चालू झालेली आहे. डोंगराच्या कुशीत क्षेत्र हरिहरेश्वर. दम लागल्यामुळे बोबडे बोलते, खूप घाय झालं. निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या कुशीत सुंदरसं क्षेत्र, तीर्थक्षेत्र आहे हरिहरेश्वर. बघू शकता पार्किंग बिर्किंग इथे इथून आलो आपण. जरा पुढे उन्हाची लोक पण थकलेत बसलेत. मस्त डोंगराच्या मधून आपल्याला दरीतनं जायचं आहे. स्टॉल पण आहेत उन्हाची सरबतचे, सगळी सोय येते मित्रांनो. प्रदक्षिणा घालताना बघू शकता मे महिन्याचं सीझन. आणि डोंगरावर जाण्यासाठी पण रस्ता येते एक, आणि इथून आपला उतरायचे दरीतनं बघू शकता. त्या साईडला समुद्र, याच डोंगराला आपला प्रदक्षिणा मारायचे. हीच प्रदक्षिणा होते हरिहरेश्वराची पूर्ण प्रदक्षिणा. आणि हा एक खरा नजारा, सुंदर असा व्ह्यू मित्रांनो. इथून उतरायचं आपल्याला खाली, त्यामुळे आपण आईला आणली नाही. बघू शकता हा आहे मेन स्पॉट. बरं इकडं बघ, थोडी खाली जा. सो इथून खाली जायचं आपल्या मित्रांनो. हळूहळू पाय बघून पुढं बघ. याला मारायचे गोल राऊंड. आपल्याला भरती आलेली आहे समुद्राला. सो बघू शकता तिथून आपल्या उतरायचं खाली. माझी लेक गेले पुढं, आणि पायऱ्या बघू शकता घसलेल्या आहेत. बघू शकता अर्धा डोंगर उतरलो आपण. बघू शकता बरं इकडे बघ. बघू शकता या डोंगरातनं पण आलेलो आहे. सुंदर असा. काही पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे चालणं अशक्य होतं. माझी मुलगी आली जोडीला. बघू शकता गर्दी आज. आणि एक मागच्या साईडला हा समुद्र. इथून आपल्याला आता उजव्या साईडला वळायचे आणि ती प्रदक्षिणा मारत जाऊया पुढे. आणि इथून सकाळी जर आलो असतो बघू शकता फक्त. आणि इथून जर लग चांगले असते तर इथून डॉल्फिन बघायला भेटतोय. बघू शकता भरती आलेली आहे. आणि बोट बघू शकता तुम्ही, मच्छीमाराच्या बोटी पण आहेत. आणि त्या डॉल्फिन हमखास बघायला भेटतोच मित्रांनो 100%. सकाळी लवकर आलो होतो 6-7च्या दरम्यान. आपण बघितलेला आहे काल, तो तुम्हाला दाखवू, त्याच्यात टाकू ती व्हिडिओ. प्रदक्षिणाची एक खासियत आहे, या समुद्राचा आवाज ऐकला ना मित्रांनो सगळा थकवा दूर होतो. आणि बघा एवढं उन्हात आलो तरी पण प्रसन्न वातावरण. आणि काय तो खवळलेला समुद्र आणि सुंदर असा आवाज बघू शकता. आणि इथे पण गुहा आहेत मित्रांनो, ते पण देवदर्शन आहे काहीतरी. बघू शकता पायाखाली बघ बाबा. बघू शकता इथं गुहा आहे. आणि या क्षेत्राला गायमुख बोलतात मित्रांनो. गायमुख बोलतात ना दादा इथं, गायमुख बोलतात. बघू शकता इथं गोड पाणी झरा येते गोड पाण्याचा. सो आपण आज जाऊन बघूया. पिण्याचं पाणी आहे, हा नॉर्मल पाणी आहे. बघू शकता चारी बाजूला समुद्र, तिथं गोड पाण्याचा झरा आहे मित्रांनो गायमुख मध्ये. आणि या केप बघू शकता तुम्ही परी बघू शकता इथे. आणि इथं गोड पाण्याचे झरे, माणसं पण पाणी पितात, जनावर पण पाणी पिऊ शकतात. जबरदस्त स्पॉट.
बरी बघू शकता तुम्ही जबरदस्त अशा गुहा पडल्यात पावसाळ्यात. तुम्ही बघू शकता गुहा पडल्यात सगळ्या पाण्याच्या माराने. जबरदस्त समुद्र. प्रदर्शन आहे आपल्याला गुहा मारायची तेव्हा इथे पूर्ण होते. दिला तरी इकडं बघ. वा 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 पाणी बघू शकता तुम्ही. आई शपथ आखी लाट इथपर्यंत. त्यामुळे आईला आणली नाही आपण. सो परी मागं चल. जबरदस्त बघ भिजलो का ना. ही बघ लाट आली बघ. आली मोठी आली. हो लाटा येत आहे. आणि शेवाळे मित्रांनो येताना जरा हळू यायला लागते. बरोबर मज्जा. ओ खतरनाक. खरोखर निसर्ग म्हणजे निसर्ग इथला. जबरदस्त शकता. लाटा जोर जोर येतात. आपण निघू इथून. भरती टाईम झालेला आहे आणि शेवाळ आलेली बघू शकता मित्रांनो. त्यामुळे जरा सावध पद्धतीने या. इकडून इकडून बघू शकता. ही केम किती सुंदर आहे. पार करून जायचं आपल्याला. शेवाळ बघू शकता तुम्ही. रिस्की येते. पटकन घुसून पडण्याची शक्यता आहे. डोंगर जबरदस्त. शकता आपण गोल राऊंड मारलेला आहे या डोंगराला आणि आपण अजून पुढे जायचं आपल्याला. बघू शकता कशी गुहा पडलेली पाणी लागून लागून. शेवाळ पण कशी बघू शकता. पुढे आपल्याला आणि या साईडला समुद्र. चारी बाजूने समुद्र मित्रांनो आणि मध्येच डोंगर येतो. आणि त्या डोंगरात देवाचं देऊळ आहे. हरिहरेश्वराचं देऊळ आहे. खरंच निसर्गरम्य आणि खूप अविस्मरणीय असं सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. कॉर्नर पकडून आलो आहे आपण. कॉर्नर थोडंसं सुका आहे. पुढं पूर्ण लाटांचा पाणी येऊन चिकट झालेलं आहे. शेवाळी बघू शकता. आणि माझा पिल्लू इकडं बघा जोडीला झाला बिचारा. हो 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 हो. सो जवळजवळ आपली परीक्षा झालेली आहे. आपल्याला आता थोडासा साईडने जायला लागेल. तर इथे पण शेवाळ आहे. प्रदक्षिणा आपली जवळजवळ झालेली आहे पूर्ण. तर मस्त त्या स्टॉलवर माझी मम्मी आणि मुलगी बसलेली. तिथे नारळ पाणी पिऊया आपण. बघू शकता ठीक आहे. नारळ पाणी प्यायला जाऊया आपण. बायकोला राहत नाही म्हणून ती पण स्टंट करून येते. पण इथे शेवाळ भयानक आहे. तिला बोललो कडेकडे नाही. हां म्हणून तर तुला बोललो ये पटापट साईडनी. सांभाळून ये पडशील तर नवीन बायको भेटणार नाही मला आता तुझ्यासारखी. अगं तू मरशील तर कशी काय शोधशील. सांभाळून ये ग बाई. इथे शेवाळ भरपूर आहे. बघू शकता आली बाबा. अशा प्रकारे आपण गोल फिरून आलेलो आहे. बघू शकता इथे पण छोटा देऊळ आहे कसला तरी. आत्ताच बनवलं वाटते. आणि त्या नारळवाल्याच्या इथे आपण नारळ पाणी पिऊया. आणि आपली परीक्षणा पूर्ण झालेली आहे. तिथे स्पॉटवर जाऊन दाखवतो तुम्हाला.
बघू शकता छोटे छोटे मासे. मुली खेळतात मासे पकडायला. तिथं शाहू पण आले. शाहू पकड पकड पकड. छोटासा खेकडा आणि त्याला सोडू पाण्यात. ये शाहू इकडे. पकडते का तू? शाहूच्या हातात देऊ आपण. थांब पकड आणि पाण्यात सोडा शाहू. तू पकड. काय नाही शाहू, सोडू नको, घाबरू नको. थांब थांब थांब. पाण्यात सोडतो ना आपण. प्रदक्षिणा पूर्ण झाली आपली. मस्तपैकी नारळ. नारळ नाही का यावर्षी? आहे ना तिथे. नारळ पाणी पिऊ. आहे का नारळ? हाय हाय. नारळ पाणी पिऊया. आणि मस्त असा इथं स्पॉट आहे बसण्यासाठी. नारळ पाणी सरबत पिण्यासाठी. आणि बघू शकता पुढेच गेल्यावर देऊळ आहे परत. आणि आपण आता प्रदक्षिणा झाल्यावर जाऊया रूमवर आणि मस्त सामान गाडीत टाकू आणि निघूया घरी. बघू शकता मुलांनी गोळे बिळे घेतल्यात. मस्तपैकी नारळ पाणी थंड पिंड झालेत सगळे पिऊन. हे वाट बघत होते आमची आई आणि मुलगीनं. मी मस्तपैकी हिने गोळा खाल्ला, मी नारळ पाणी पिल्ला. दादांकडनं आपल्याला एक माहिती भेटलेली आहे. आपण इथं नारळ पाणी पिताना यांनी सांगितलेलं आहे जो हा समोरच जो डोंगर दिसतो मित्रांनो, हा अगस्त्य मुनी इथे तपश्चर्यासाठी बसले होते. इथे गुहा आहे, आतमध्ये गुहा आहे, तिथे तपश्चर्यासाठी बसले होते. आणि तिथे लवर पॉईंट आणि पुढं असं एक दगडावर खडकावरती एक दिलचा आकार आलेला आहे मित्रांनो, आपोआप पाण्यामुळे. त्या स्पॉटवरती आपण नंतर कधी जाऊया, कारण की तो 2-3 किलोमीटर आपल्याला चालत जायचे आणि खूप लांब येतो आणि ऊन पण झालेलं आहे. नेक्स्ट टाईम आपण मुलं येऊ तेव्हा बघू. मस्तपैकी आराम करण्यासाठी स्पॉट आहे. प्रदक्षिणा मारल्यानंतर थंड होण्यासाठी नारळ पाणी गोळा घेऊ शकतो आपण. सो अशा प्रकारे आपली प्रदक्षिणा झालेली आहे. सो आता डायरेक्ट जाऊ रूमवर थेट आणि रूमवरनं बघूया सामान. तुम्हाला ते जिथे राहिलो त्यांचा नंबर ॲड्रेस दाखवणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर टाकायचा प्रयत्न केला. सो बघूया पुढे. जिथं जावं तिथे छोटी छोटी खेळणी घेतात ते. अख्ख्या स्टॉलमधनं काय नाही काय वस्तू घेतल्यात त्यांनी. मजा आहे वास. मोठी खुश. आणि टाक तोडून. आता घरी गेला 2 यायची 5 मिनटात तोडून टाकायची ना बाळा. निघता निघता थोडी आंबाडी आणि म्हणजे सुकट आणि बोंबील घेतल्यात आपण. फायनली आपण आलो आहे आपल्या रूमजवळ. बापरे, आईचा हात धरू दे. आई माझी थकले जरा, पाय दुखतो तिथं. बघू शकता मुलं येऊन बसल्यात. इथं जरा काम चालू आहे इथे. आणि बघू शकता इथे आपण राहिलो आहे ते. तुम्हाला डायरेक्ट नंबर घेऊन ठेवा. हे मालकाचे नंबर आहेत. हॉटेल अगस्त्यभूमी, शाकाहारी थाळी, पंजाबी डिश, नाश्ता सगळं भेटते ते. आणि हे नंबर आहेत, बघू शकता. नंबर तुम्हाला दाखवलाच आहे मी फ्रंटला. खूप गरम झालं आहे उन्हातानाची. आणि इथे महत्त्वाची एक सूचना अशी आहे, या रूमवर आल्यावरती तुम्ही पुढे बघू शकता, या अंगणामध्ये जेवण बनवू शकता. किंवा इथे याच्या पुढे, हा गेटच्या बाहेर आहे, म्हणजे कमानीच्या बाहेरचा हॉटेल आहे. तर याच्या पुढे तुम्ही नॉनव्हेज विनव्हेज खाऊ शकता, पण याच्या गेटच्या आतमध्ये तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि इथं पवित्रता पाळली जाते आणि आपण पण पाळावी हीच विनंती आहे. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे, हा असंच जपावा. आणि इथे महत्त्वाची सूचना अशी आहे की बीचवर दारू पिऊ नका आणि कचरा करू नका, सभ्यता पाळा हीच विनंती आहे आणि निसर्ग जपा. सो आपल्याला जेवढी माहिती मिळाली तेवढी आपण दिलेली आहे आणि देण्याचा प्रयत्न केला आहे. सो बघू शकतो. सो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत जा, एन्जॉय करत जा. धन्यवाद मित्रांनो. उन्हामध्ये हालत खराब झाली आहे. पटापट पॅकिंग करू आणि दुपारच्या वाजल्या 2 इथून निघायचे. आपल्याला 8-9 तासाचा प्रवास आहे. एक दुसरा स्पॉट पण करायचे. धन्यवाद मित्रांनो.